श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र भुसाराळी कळवा येथे दत्तजयंतीनिमित्त सप्ताह बसलेला असतो. या सप्ताहामध्ये वेगवेगळे उपक्रम आणि वेगवेगळे याग केले जातात. ते आपण आपल्या रूपरेषा या यूट्यूब चॅनलमार्फत पाहतच आहात. सप्ताहाच्या दिवसांमध्ये स्वामींचं हे केंद्र 24 तास चालू असतं आणि इथे स्वामींचे सारामृत पठण, जपमाळ आणि वीणावादन हे अखंड चालू असतं. दिवसा महिला सेवेकरी आणि सिनियर सिटीजन्स हे सेवा देत असतात, तर रात्री तरुण मंडळी ही सेवा देत असतात. तरुण पिढीला सुद्धा अध्यात्माची आवड आहे हे पाहून खूप बरं वाटलं. स्वामींच्या या केंद्राबद्दल रात्रप्रहर करणाऱ्या सेवेकऱ्यांना काय वाटतं याबद्दलची माहिती आपण त्यांच्याकडून घेतली आहे. ती आपण आता पाहूया. हे आहेत आपले सेवेकरी. आता ते त्यांचा अनुभव सांगतील. कधीपासून आपण सेवा करता इथे? बऱ्याच वर्ष अगोदरपासून आई येते, बरेचसे आमचे घरचे येतात. इथे येऊन कसं वाटतं? खूप प्रसन्नता वाटते स्वामींच्या दरबारात. म्हणजे कामावरून आल्यावर, जॉबवरून आल्यावर एक मन शांत करण्यासाठी म्हणून तुम्ही इथे येता? हो, खूप खूप छान वाटतं असं इथे येऊन केंद्रात. आणि तुमच्याबरोबर अजून तुमचे मित्रही येतात? हो, हे काय आहेत ना, दादा आहेत आमचे, शैलेश दादा, श्याम दादा. श्री स्वामी समर्थ. हे सर्व सेवेकरी इथे रात्री प्रहरीला आहेत. रात्रप्रहर हे रोज इथे येतात. रोज आपण येतात दादा? रोज रोज रोज. आणि मग सकाळी किती वाजेपर्यंत असता? पहाटे 6 वाजेपर्यंत. पहाटे 6 वाजेपर्यंत. 15-20-25 वर्ष 30 वर्ष चालू आहे. आम्ही करून घेत आहेत, आम्ही करतोय. त्या अडचणीत मार्ग निघतोय. सेवा जी काय मिळेल ती करत असतो आम्ही. अध्यक्ष, भावी अध्यक्षांची मुलाखत घ्या त्यांची. आणि हे आहेत वसंत दादा आपले. हो, श्री स्वामी पाणी तर ते. दादा, तुम्ही दिवसा पण असता, रात्री पण असता? म्हणजे महत्त्वाचं सांगायचं, इथे ही पायरी कोणी ओलांडायची आणि ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा कोणी करायची हे स्वतः महाराज ठरवतात. आणि एकदा त्या सेवेकऱ्याला प्रचिती आली तर मग ते तुम्हाला वर्षभर दिसणार नाही, पण तुम्हाला हे सप्ताहाचे 8 दिवस, जसे आमचे चिक्या भाई आहेत, ते वर्षभर जरी दांड्या मारल्या त्यांनी, पण सप्त्यामध्ये ते पूर्ण कव्हर करतात. ते 8 दिवस ते एवढी सेवा करतात की पुढचं वर्ष पूर्ण. त्यामुळे लोक आज ते प्रचार प्रसार वाढत चाललाय सगळीकडे. आणि अनुभव प्रत्येकाचे अनुभव. अडीअडचणीत महाराज उभे राहतात, मार्गदर्शन करतात, आहे की नाही? प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. सेवा करण्यासाठी प्रत्येक जण येतो, आपल्या आपल्या परीने सेवा करतो. स्वामींचे अनुभव तर सगळ्यांनाच अनुभव आहेत, ते सांगितले नाही सांगितले ते मनाला माहितच आहे की नाही? विषयाचं अमृत करणार आहे. हो दादा, तुम्हाला काय म्हणायचं आहे? माझा जन्म तिकडे झालेला आहे, स्वामींच्या मठाजवळ. कळव्यातच माझा जन्म झालेला आहे आणि मी 40 वर्ष स्वामींची सेवा बघतोय आणि सेवा करतोय. दादा, तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, इथं आल्यावर आपल्याला म्हणजे मनशांती मिळते. त्याच्यानंतर दिवस चांगला जातो. सकाळी दर्शन घेतल्यानंतर 8 दिवस. आणि जरा लोकांना माहिती नसेल तर त्यांनी येऊन एकदा तरी इथे दर्शन घ्यावं आणि अनुभूती घ्यावी. आपले काका अनुभूती सगळ्यांना येतेच. जेव्हा स्वामी भक्ती करायला लागतात तेव्हा ती अनुभूती यायला सुरुवात होते, त्याशिवाय ती येत नाही. प्रत्येकाला येते ते त्याच्या कर्मेवरनं डिपेंड आहे. तो जर चांगला कर्म करत गेला तर त्याला चांगली प्रचिती येईल. तर तेच चांगलं कर्म करण्यासाठीच इथे आपल्याला मठामध्ये येऊन आपल्याला मार्गदर्शन मिळतं. चांगली लोक, मोठी अनुभवी लोक मिळतात, त्यांचा अनुभव ऐकायला मिळतो. त्यांच्यातनं आपल्याला काही नवीन घेता येतं. आपल्या इथे मुंबईकर काका येतात, ते जन्मपत्रिका बघतायत आणि त्याच्यानंतर कार्यक्रम देतात. त्या कार्यक्रमातनं
भरपूर लोकांना असं हे इफेक्ट म्हणजे झालेलं आहे की चांगली अनुभूती आलेली आहे ती सांगतात. मला तर आलेलीच आहे की एक वेगळी स्टोरी तयार होईल सांगताना. तर मी थोडक्यात सांगतो की खूप चांगलं वाटते. तुम्हाला काय वाटतं? श्री स्वामी समर्थ आमच्यासारखे गोरगरीब काय म्हणणं आहे तुमचं? रात्रसेवा ही तुम्ही रोज देता? रोजमध्ये 6वा दिवस असेल हा. 6 दिवसापैकी जसं शक्य होतं करतो. 3, 3:30, 4 त्याच्यासाठी ठेवलं आता त्यांनी घ्यायचा. हो, कारण इथे अन्याय म्हणजे आता पूर्ण तो येईल वर्षभर 4ला येणं आणि होत 5ला नाही. काय पण करणार? हेच जे काही 7 दिवस असतात त्यात काहीतरी स्वामींसाठी करायचं, सेवा करायला आलाय. काहीतरी करायला मिळतं. आणि यांनी हे चांगलं हे विकास केंद्र केलं, त्यामुळे आपल्याला आणि इथे वेगवेगळे उपक्रम केले जातात हो जे आपण निश्चितच कव्हर केलेले आहेत सगळे. निश्चितच. आणि हे लोक चांगल्या प्रकारचं सगळ्यांना याचे उपक्रम स्पंदन. घेऊन सगळ्यांना मार्गदर्शन चांगल्या प्रकारचं मिळत आहे. अरे काय केंद्राचं हे चांगलं एक मोठं आहे. साबुदाणा त्यांनी खिचडी नैवेद्य दाखवायचा आहे. बाल विकास केंद्र हे मेदू वडा पण मागू होतं का? ना, बाल संस्कार केंद्र ते पण होतं. त्यामुळे हल्लीच्या अरे तू नाही नवीन पिढींना त्याचं खूप मार्गदर्शन होतं. बंधन तू ऐक. आणि ते चांगलं संस्कृत वर्ग मेदू वडा दाखवला आहे. रविवारचे असतात. रविवारी संस्कृत शक्यतो आपल्याला नाही, आहे आपण ना तर शिकलो नाही. खिचडी आता आपण इथे 12 वाजता शिकायला दाखवणार आहे. तोपर्यंत मेदू वडा घे ना. संस्कृत नसतं पण संस्कार असतात. म्हणजे बाल मिळतं. बाल हे महिला संस्कृत वर्ग पण अच्छा ते पण आहेत का? कारण आपण ते कव्हर केलेलं आहे. दुर्गा संस्कृती. अच्छा ते काय माहिती. बरोबर बरोबर. ओके ओके ओके. धन्यवाद. तुम्हाला काय म्हणायचं केंद्राबद्दल? माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत स्वामी तुम्हाला बोलवत नाहीत तोपर्यंत तुम्ही ही पायरी चढू शकत नाही. मी या स्वामींच्या बिल्डिंगच्या बाजूच्या बिल्डिंगीत राहतो. माझं वय आता 45 झालं आहे. पण स्वामींनी जेव्हा आता मी आलो 3 वर्षापूर्वी म्हणजे 42व्या वर्षात मी ही पायरी चढलो आहे. आणि जोपर्यंत जसे भरपूर जण इकडे येणारे सेवेकरी बोलतात जोपर्यंत स्वामी तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही ही पायरी चढू शकत नाही. तर माझं 3-4 वर्षापूर्वी भरपूर अडचणी आलेल्या. तर मी इथे मुंबरकर काकांना येऊन भेटलो. त्यांनी मला कार्यक्रम दिला. त्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की तुमच्या अडचणीप्रमाणे ते वेगवेगळे मंत्र जप करायला सांगतात. जसं की 15 मिनटं स्वामीचे माळ जप करा. स्वामीचरित्र पुस्तकाचे 3 अध्याय वाचा. हे वाचल्यावर तुमचे दिवस एवढा चांगला जातो की तुम्हाला काहीच अडचणी येत नाहीत. आणि हळूहळू तुमच्या घरातले कौटुंबिक, शारीरिक, मानसिक तुम्हाला शांती घरात भेटत जाते. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने आपल्या जरी अडचणी असतील तर तुम्ही नक्की येऊन इकडे व्हिजिट करा. तुमच्या हळूहळू अडचणी सगळ्या दूर होतील. आणि मेन म्हणजे या केंद्राचं मला एक मेन गोष्ट अशी सांगावीशी वाटते की इथे कोणालाही पैशाचा लोभ नाही. मुंबरकर काकांकडे तुम्ही गेलात ते 1 रुपया मागणार नाहीत. ते बोललात तुम्ही दानपेटीत जाऊन तुम्ही दक्षिणा द्या. ते बोलतात पाया पण माझ्या पडू नका, पाया तुम्ही स्वामींच्या पडा. जे काही आहे ते स्वामींमुळे आहे. तर आणि इथे पूर्ण मॅनेजमेंट मग पदे पण तुम्ही बघणार की कोणालाच पैशांचा लोभ नसतं. बाकीच्या देवस्थानामध्ये जे असं नाही आहे. तर माझं असं म्हणणं आहे जर तुम्हाला अडचणी असतील तर तुम्ही इकडे एकदा नक्की व्हिजिट करा. तुमच्या अडचणी स्वामी नक्कीच दूर करतील. धन्यवाद. खूप छान माहिती दिली तुम्ही. दादा केंद्राबद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. 2007 पासून या केंद्रामध्ये मी टच आहे. 2007 पासून येत असतो, कुटुंबासह येत असतो. माझ्या परिवाराच्या ज्या अडचणी होत्या त्या स्वामींमुळे खूप दूर झाल्या. त्यावेळी मी समाधानी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दादा केंद्राबद्दलचे तुमचे अनुभव सांगा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री दत्त जयंतीचा सप्ताह म्हणजे स्वामींच्या प्रत्येक सेवेकराच्या आयुष्याची एक खऱ्या अर्थाने मांदियाळी आहे. ही मांदियाळी यासाठी मी म्हणतो कारण आज आम्ही सगळे सेवेकरी आज रात्र सेवेसाठी जिथे उपस्थित आहोत ते श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र. महत्त्वाचा विषय असा आहे की फार ठिकाणी आपण पाहतो स्वामी समर्थ मठ किंवा स्वामी महाराज मठ वगैरे वगैरे नावं असतात. पण हे जे केंद्र आहे हे आध्यात्मिक विकास केंद्र. कारण इथले ह्या केंद्रातील जे वरिष्ठ आहेत आमचे प्रसाद औटी दादा, मुंबरकर काका आणि इतर सर्व पदाधिकारी यांचं सर्वांचं म्हणणं एकच आहे, सांगणं एकच आहे की जर तुमची संस्कृती टिकली तर तुमचा धर्म टिकेल.
आणि धर्म टिकला तर तुमचा देश सशक्त होईल. आणि याच संस्कृतीसाठी आणि धर्मासाठी आध्यात्मिक विकासावर जो जोर दिला जातो या केंद्रामध्ये, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनातील ज्या भावना आहेत ह्या सुदृढपणे बळकट होत असतात आणि आहेत. आणि ह्याच माध्यमातून आम्ही सर्वांचा सर्व सेवेकऱ्याचा हाच एक प्रयत्न आहे की आपली जी संस्कृती आहे ती आपण सोडता कामा नये. जर आपला धर्म टिकवायचा असेल तर, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप छान दादा. श्री स्वामी समर्थ. असं धरून श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. केंद्राबद्दल काय तुम्ही सांगाल? मी प्रवीण कदम, गेली 25 वर्ष केंद्रामध्ये सेवेकरी आहे. भुजबळ काका माझे गुरु, ते आता नाही आहेत, पण इथे आहेत, ते अक्कलकोटला पण आहेत. केंद्राविषयी सांगायचं झालं म्हटलं तर केंद्रामध्ये प्रश्नोत्तराचा कार्यक्रम खूप अत्यंत छान होतो. भुजबळ काकानंतर मुंबरकर काका आहेत, प्रसाद आवटी दादा आहेत. खूप छान आहे प्रश्नोत्तर, आणि लोकांचे प्रश्न सुटतात म्हणून लोक त्या श्रद्धेने, स्वामी म्हणजे अशक्य शक्य करतील स्वामी, न होणारी स्वामी कामं करतात. पण सेवा केली पाहिजे. जसं तुम्ही 30 दिवस कामाला जाता आणि मग 1 तारखेला पगार मिळतो, तेव्हा तसंच आहे की तुम्ही सेवा केली पाहिजे. काकांच्या भाषेत सांगितलं तर तुम्ही कंटाळा करू नका, बहाणे करू नका. सेवेला बंधन नाही आहे, सूर्य कधीच मावळत नाही, तसं सेवा आहे, सेवेला बंधन नाही. तुम्ही सकाळी नाही जमलं, दुपारी, सायंकाळी, रात्री जेवलात तरी पण करू शकता दिवा लावून. आणि सेवा कराल तर टिकाल. आता स्वामी सेवा का करायची? स्वामी सेवा यासाठी करायची की स्वामी पहिलं तुम्हाला वाईटापासून लांब ठेवतात. दुसरं, स्वामी तुम्हाला वाईट वागून देत नाहीत, तुमचं संरक्षण करतात. त्याच्यानंतर स्वामी तुम्हाला मोक्षाला नेतात. आता मोक्षाला म्हणजे काय की पुन्हा जन्म नाही. कोण ह्या मानवाच्या ह्याच्यात सुखी नाही. 384 कोटी योनी आहेत. कुत्र्याची आहे, मांजराची, झुरळाची, पालाची, ही मनुष्य योनी तुम्हाला मोक्षासाठी संधी प्राप्त दिली आहे ती, तर ती तुम्ही घ्या. आणि जो सद्गुरू सेवेत म्हणजे दत्त महाराजांच्या सेवेत असेल त्याला कसल्याही गोष्टीचा त्रास होत नाही. एक वेळ तुम्हाला कुलदैवत कुलस्वामिनी माफ करू शकते, पण दत्त महाराज म्हणजे सद्गुरू तुम्हाला त्यांच्यापासून हे नाही, तुम्हाला म्हणजे हे नाही. म्हणजे एवढं छान आहे. आणि स्वामी सेवा करा. आणि सकाळी जर सेवा केली तर तुम्हाला दिवस चांगला जातो. बघा सगळ्या आपले पण काकड आरती वगैरे पहाटे असते, अजान पण पहाटे होते. सर्व संप्रदाय चांगले आहेत, वाईट कोणाचं नाही. पण हिंदू संप्रदाय एवढा छान आहे की सगळं बॅलन्स आहे ह्याच्यामध्ये. आता मी पण प्रश्नोत्तराला असतो, रिटायर झालो 3 वर्ष, मार्गदर्शन करतो, तर सांगतो आहार विहारचं स्वामींकडे काहीच नाही. स्वामी म्हणजे एवढे म्हणजे प्रेमळ आणि परमेश्वर एवढा आहे की हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. माणूस सगळं मनाचे खेळ आहे. हे आसन तसं ते काढून टाकायचे, फक्त निश्चिंतपणे सेवा करायची. आज मला 25 वर्षात भरपूर चांगले अनुभव आले. स्वामींनी चांगली भरभराट दिली. मुलगा चांगला आहे, इंजिनियर वगैरे सगळं जॉबला आहे. मिसेसला पण आजारपणातून भरपूर तारलं आहे. तर असं आहे, म्हणून प्रत्येकाने स्वामी सेवेत या आणि स्वामी सेवा करा आणि आपली भरभराट करून द्या आणि पुढे मोक्षाला पण जा. एवढं बोलून माझे 2 शब्द करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप छान दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. असं श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण केंद्राबद्दल काय सांगाल? केंद्रामध्ये ॲक्च्युली जास्त मला 5 ते 6 महिने झालेले आहेत. मी एवढंच सांगेन इथे येण्यापूर्वी दिशा भटकलेली होती. इथं आल्यानंतर मार्ग मिळालेला आहे. आणि सर्वांसाठी एकच सांगेन की स्वामी संबंधाच्या सेवेमध्ये रुजू व्हा, आपले सगळे मार्ग मोकळे होते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. रात्रीचा 1:30 वाजत आलाय आणि आपले छोटे सेवेकरी अजूनही जागे आहेत, इथे सेवा करण्यासाठी आलेले आहेत. आणि आपण आता छोट्या सेवेकऱ्यांबद्दल बोलूया. काय म्हणताय तुम्ही? आता रात्रीचे 1:30 वाजत आलाय तरी पण आहात इथे? हो आहे. आता उद्या सुट्टी घेणार आहे म्हणून आहेत. उद्या सुट्टी घेणार आहे? हो. कसं वाटतं तुम्हाला इथे केंद्रात येऊन? इथे येऊन प्रसन्न वाटतं. प्रसन्न वाटतं. हो. तुम्ही इथे जे बाल संस्कार वर्ग वगैरे असतात, हो, त्याला असता तुम्ही? हो. कोण कोण असते याच्यात? आम्ही सगळेच असतो. आता सध्या 12वीत आहे.
आम्हाला जमत नाही तरी आम्ही आरती वगैरेला येतो. मी दुसरीत असल्यापासून बालसंस्कारला येतो. ते 10वीपर्यंत दुसरीत असल्यापासून. हो. आणि 12वीची परीक्षा आहे, पहिला अभ्यास. हो. स्वामी आहेतच आपल्या पाठी. हो, स्वामी असतातच म्हणून आता प्रहरेच्या सेवेंना वगैरे सकाळीपर्यंत असतो आणि 10वीतही होतो. त्याचा 10वीचा रिझल्टही चांगला आला स्वामींच्या कृपेने, म्हणून स्वामी आहेतच. तुला काय म्हणायचं आहे? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी केंद्राबद्दल जितकं सांगायला गेलं तितकं कमीच. तर मला एक खूप सांगताना अभिमान वाटतो की मी गेले 5 वर्षाचा असल्यापासून या स्वामी केंद्रामध्ये शिकत आहे, घडत आहे. तर मला हे सांगताना खूप अभिमान वाटतो. त्यामुळे इथे केंद्रात आल्यानंतर मला खूप म्हणजे वेगळाच अनुभव येतो की म्हणजे आपण म्हणतो की देव आहे, असं एक काल्पनिक गोष्ट असं म्हणतो आपण. पण मला इथे आल्यावरती कधी काल्पनिक वाटलीच नाही, असा मला स्वतःचा अनुभव आला. आपल्याला ती एक श्रद्धा असते आपल्या. येस, हो, ते मी नक्कीच मानतो. आणि मी गेली भरपूर वर्ष झाली या नामसप्तात काम करतो, सेवा करतो. आणि महाप्रसादाला तर आम्ही खूप मजा करतो. सगळ्यांना प्रसाद देणं ह्यात मला खूप मजा येते आणि मला खूप आवडतं. आणि माझ्याकडून जितकी लोकांना सेवा मिळेल तितकं चांगलं असं मला वाटतं. आणि बस एवढंच सांगेन. आणि जेवढं सांगायला गेलं तितकं कमीच आहे माझ्यातर्फे तरी. आणि केंद्राने मला खूप दिलं आहे आणि मी माझं भाग्य समजतो की मी स्वामींना न निवडता स्वामींनी मला निवडलं आहे. याचं मला खूप अभिमान वाटतं. मला एक छोटीशी गोष्ट इथे सांगावीशी वाटते की पुरुष माणसांनी इथे येण्यापेक्षा तरुण मंडळींनी इथे आलेलं कधी पण चांगलं, हे मला स्वतःचं प्रांजळ मत आहे माझं. तर जे पण हा व्हिडिओ बघतील, जी तरुण पिढी आहे त्यांनी या केंद्रात नक्कीच आलं पाहिजे असं मला वाटतं. की तुझं हे मत खूप चांगलं आहे, कारण तरुण पिढीने अध्यात्माकडे पण वळायला पाहिजे. बरोबर आहे. आणि तेच आता भरपूर जण म्हणतात की आपण जरा 2000च्या पुढचे जे असतात मुलं, ती म्हणतात आजकाल आम्ही जेनझी झालो आहोत, आम्हाला असं काही अध्यात्म वगैरे आवडत नाही. तर माझं असं मत आहे की तुम्ही जेवढं अध्यात्माकडे बघाल ना तेवढं तुमचं आयुष्य खूप सोपं होईल असं मला वाटतं. आणि विज्ञानात जे लिहिलं आहे ते अध्यात्माने ऑलरेडी 1000 वर्षापूर्वीच क्लिअर केलेलं आहे. एकदम बरोबर. आणि आजकाल आपण बरेच अध्यात्माचे पिक्चर पण बघतो, तेव्हा खूप असं काही सांगतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तरुण पिढीने ते मूवीज बघाव्या किंवा आपल्या केंद्राला जॉईन करावं. जसं की आपले बालसंस्कार वर्ग असतात, मीही त्यात असतो. कारण मला खूप शिकवलं त्या बालसंस्कार वर्गाने. आज मी नित्यसेवेच्या पुस्तकातलं सगळे स्तोत्रमंत्र मला येतात. हे मला खूप अभिमान आहे त्या गोष्टी. गुड गुड गुड. असं तर मला हे वाटतं की तरुण पिढीने या केंद्रात सर्वात जास्त यावं. आणि तरुण पिढी जेनझी जे म्हणतोस त्याला मी म्हणतो जळमट पडलेले. नाही, बरोबर आहे अगदी. कारण की जेनझी वगैरे काय नाही, जळमट ज्यांच्या अंगावर पडलेत ना हे जळमटलेले आहेत. कारण की जो अध्यात्माला स्वीकारत नाही त्याच्या डोक्यात जळमटच म्हणावं लागेल. येस येस येस. चला, एवढंच सांगेन आणि पुढच्या वर्षी नक्की भेटूया. येस, खूप छान बोललास. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. केंद्राबद्दल अजून तुम्हाला काय म्हणायचं आहे? अजय गौरीबद्दल आपले अजय दादा कसे आहे? छान आमचे मित्र संबंध आहेत त्यांच्यासोबत आणि खूप सेवा करतात ते केंद्रात. सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही बघसाल तर तुम्हाला दिसतीलच इथे सेवा करताना. आणि सप्त्याचे जे काही दिवस असतात रोज मुलांना चहा पाणी जे काय असेल ते अजितदादा गौरीच करतात. नाश्ता पाण्याची सोय सगळी तेच करतात. पण ते कॅमेऱ्यासमोर येत नाही. हो, ते पडद्यावर येत नाहीत, पडद्याच्या मागचे हिरो आहेत ते. आणि तसेच आमचे शैलेश बोरणारे दादा. अजित गौरी आमचे सगळे रात्रीचं अजित गौरी रात्रीची सर्व व्यवस्था सगळ्या टीम एकत्र करून, सगळ्या मुलांना एकत्र करून स्वामी समर्थ सेवा केंद्रात सगळीकडे साफसफाई, उत्सवाच्या दिवशी फुलांची आकर्षक सजावट ही आमच्या अजित गौरी वर्षानुवर्षे करत आहेत. आणि सगळ्या मुलांना एकत्र आणून रात्री सगळ्या मुलांना नाश्ता पाण्याची व्यवस्था हे अजित गौरी आमचे करतात आणि सगळ्यांकडून सगळं काम नियमात करून घेतात. धन्यवाद. आपल्याला प्रश्न पडला असेल अजित गौरी कोण आहेत, तर हे आहेत आपले अजित गौरी दादा. हे आहेत अजित गौरी दादा. दादा सगळे तुमची तारीफ करतात आणि तुम्ही असं का पडताय? वसंतराव द्या माहिती द्या. अध्यक्ष काय अजित गौरींची केंद्राबद्दल अजून काय म्हणाल तुम्ही? केंद्राबद्दल म्हणजे
कुठल्याही दत्तजयंती उत्सवात रात्रसेवेमध्ये सर्वात कठीण विभाग जो असेल तो रात्रसेवा आहे. आणि जसे आमचे शैलेश दादा बोलले त्याप्रमाणे मी माझी रात्रसेवा अजित गौरी यांच्याच म्हणजे छत्रछायेखाली सुरुवात केलेली आणि त्यांचं हे जे कौशल्य आहे की सर्वांना घेऊन पुढे घेऊन जाणं आणि साफसफाई बाकी सगळ्या सेवा वगैरे निस्वार्थ सेवा त्यांच्याकडून बघितली मी. आणि पुढची पिढी घडवण्यासाठी लहान मोठे त्यांनी सगळ्यांना एकत्र आणून ही रात्रसेवा, आता म्हणजे सगळ्यांना वाटायचं रात्रसेवा खूप अवघड आहे, पण त्यांनी जो तयार केलेला आहे माहोल, आता लोक म्हणजे 365 दिवस एक वेळ हजेरी लावत नाहीत, पण या सप्त्यामध्ये रात्रसेवेमध्ये जे न दिसणारे चेहरे पण या रात्रसेवेचा लाभ घेतात. म्हणजे सिंपल आहे की हे 7 दिवस 365 दिवसावर पण भारी आहेत आणि महाराजांचं म्हणजे आशीर्वाद जे या 7 दिवस सेवा करून आशीर्वाद घेतला तर 2 गोष्टींचा खरोखर अनुभव येतो. अशक्य शक्य करतील स्वामी आणि भिवू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे. तर कळवा केंद्राचा हा रात्रसेवेचा जो मेवा आहे तो वर्षभर त्या सेवेकऱ्याला मिळणारच, त्याबद्दल काय वादच नाही आहे. तर पुढील येणाऱ्या पिढीने खरोखरच या रात्रसेवेचा लाभ घ्यावा व आपलं आयुष्य सुंदर करावं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दिवसा ऑफिस आणि रात्री स्वामींचरणी रात्रप्रहर सेवा देणाऱ्या सर्व तरुण सेवेकरी आणि लहान सेवेकरी यांना स्वामींचे आशीर्वाद नेहमी लाभो. एकदा का तुम्ही स्वामी सेवेत आलात की स्वामींची ओढ लागल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ.